तर प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं फर्स्ट एक्झाम्पल जे आहे ते आपल्याला पाहायचंय. प्रॅक्टिस सेट 1.2 एक्झाम्पल नंबर 1. डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट्स अँड विच आर नॉट. म्हणजे खाली दिल्यापैकी आपल्याला कोणते सेट हे इक्वल आहेत आणि कोणते सेट इक्वल नाहीत हे आपल्याला ठरवायचं आहे. विच सेट्स आर इक्वल अँड विच आर नॉट. जस्टिफाय युअर आन्सर. तुमच्या उत्तराचं समर्थन करा. मग सेट तुम्हाला 3 दिलेले आहेत. सेट ए इक्वल टू एक्स सच दॅट 3x - 1 इक्वल टू 2. सेट बी जो आहे तो तुम्हाला दिलेला आहे x is such that x is a natural number but x is neither prime nor composite. Curly bracket complete. X such that x is a natural number but x is neither prime nor composite. आणि C सेट आहे तुमचा x such that x belongs to n and x is less than 2. तर याप्रमाणे हे सेट जे आहेत 3 सेट आपल्याला दिलेले आहेत. तिन्ही सेट तुम्हाला रूल मेथडने दिलेले आहेत. बरोबर. तिन्ही सेट जे आहेत ते रूल मेथडने दिलेले आहेत. म्हणून त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते आपल्याला आधी लिस्टिंग मेथडने करून घ्यावं लागेल. सेट इक्वल आहे किंवा नाही, सेट इक्वल आहे किंवा नाही हे ठरवताना आपल्याला ते सेट लिस्टिंग फॉर्म मध्ये त्यातले एलिमेंटचे आपल्याला कंपॅरिझन करायचं. एलिमेंट सेम आहेत की नाही. तर एलिमेंट कधी पाहायला मिळतो आपल्याला जेव्हा सेट तुमचा लिस्टिंग मेथडने लिहिलेला असेल त्याच वेळेस आपल्याला ते एलिमेंट जे आहे ते दिसतात. इथं तिन्ही सेट हे तुमचे रूल मेथडने लिहून दिलेले आहेत. म्हणून आपल्याला त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते आधी आता काय करायचं आहे लिस्टिंग मेथडमध्ये करायचं आहे. हा सेट ए जो आहे तो काय होईल हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं. 3x - 1 इक्वल टू हे सॉल्व्ह केल्यावर एक्स कसा आहे तर या हे इक्वेशन दिलंय. ही एक्स ची व्हॅल्यू असणार जी सोडवली होती आपला. मग 3x - 2 आपण हे इक्वेशन सोडवलं काय होईल बा 3x - 1 इक्वल टू 2. -1 आहे साईड चेंज केली +1 होईल म्हणजे 2 + 1 होईल तो. म्हणून 2 + 1 इज 3. हा 3 तर लेफ्ट साईडला जो 3 आहे 3x हा 3 तुमचा मल्टिप्लाय आहे. साईड चेंज केली म्हणजे डिवाइड होईल. म्हणून x इक्वल टू 3/3 म्हणून 3 × 3 म्हणजे x ची व्हॅल्यू तुमची 1. x इक्वल टू 1 टाकल्यावर 3 × 1 इज 3 -1 तुम्ही केलं की लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड तुमची इक्वल होती. म्हणजे x ची व्हॅल्यू 1 असणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुमच्या ए या सेटमध्ये कोणता एलिमेंट येणार तुमचा a इक्वल टू 1 इन कर्ली ब्रॅकेट 1 लिस्टमध्ये दुसरा कोणताही एलिमेंट येणार नाही. इथं साईडला पाहता x इज अ नॅचरल नंबर. मग सेट ऑफ नॅचरल नंबर कोणता आहे आपला 1 2 3 डॅश डॅश हा तुमचा सेट ऑफ नॅचरल नंबर आहे. बरोबर आहे. या संचामधली या सेट मधली तो नंबर आहे. आणि काय सांगितलंय बट एक्स इज नायदर प्राईम नॉर कॉम्पोजिट. म्हणजे तो प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही. तर अशी संख्या कोणती आहे की जी मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. कोणी सांगू शकेल का. हा बरोबर आहे 1 किंवा 1. बरोबर आहे. हा जो 1 नंबर आहे तो तुमचा प्राईम पण नाही आणि संयुक्त पण नाही म्हणजे तुमचा तो कॉम्पोजिट पण नंबर नाही. बरोबर आहे. म्हणून बी सेट मध्ये सुद्धा तुमचं काय येणार आहे 1च येणार आहे. म्हणजे तो आन्सर लिहिताना आधी हा सेट लिहायचा त्याचं कन्व्हर्जन लिस्टिंग मेथड मध्ये, नंतर बी सेट लिहिला त्याचं कन्व्हर्जन लिस्टिंग मेथड मध्ये, आता सी सेट आपण लिहिला आहे त्याचं कन्व्हर्जन आपण आता लिस्टिंग मेथड मध्ये करूया. x बिलॉंग्स टू n म्हणजे पुन्हा असंच x हा तुमचा नॅचरल नंबर आहे आणि x इज लेस दॅन 2 दोनापेक्षा लहान संख्या. मग दोनापेक्षा लहान संख्या होती तुमची इथं परत 1च आहे. म्हणून तुमचं तिन्ही सेटमध्ये ए सेटमध्ये पण 1 आहे, बी सेटमध्ये पण 1 आहे आणि सी सेटमध्ये सुद्धा 1 आहे. बरोबर आहे. मग तिन्ही सेटमध्ये एलिमेंट कसे आहेत तुमचे
सेम टू समान. ठीक आहे, सेम सेम आहेत. बरोबर आहे. इथं 1 1 1 तिन्ही सेट मधले एलिमेंट सेम आहेत, म्हणून तुमचं हे तिन्ही सेट कसे असणार आहेत? इक्वल सेट असणार आहेत. ऑल एलिमेंट्स इन सेट ए बी अँड सी, एलिमेंट इन सेट A, B and C are equal. Hence, A equal to B equal to C. 3 sets are equal. तिन्ही सेट तुमचे इक्वल असणार आहेत. बस संपलं, एवढंच इथे लिहायचं होतं बा. लक्षामध्ये, म्हणजे रूल मेथडने दिलेले सेट हे आधी लिस्टिंग मेथडने लिहिले पाहिजेत. ते लिहिल्यानंतरच तुम्हाला कळणार आहेत एलिमेंट सेम आहेत की नाही. तुम्ही रूल मेथड दिल्याप्रमाणे सांगू शकत नाही की एलिमेंट सेम आहे की नाही. मग एलिमेंट सेम आहेत की नाही हे ओळखण्यासाठी आपल्याला दिलेले सेट जे आहेत ते आधी आपण लिस्टिंग मेथडने लिहून काढले पाहिजेत. पुढचं एक्झाम्पल, तर याच्यामध्ये 4 एक्झाम्पल आहेत या प्रॅक्टिस सेटमध्ये. दुसरं आपण घेतोय आता, डिसाइड वेदर सेट ए अँड बी आर इक्वल सेट्स. डिसाइड वेदर सेट ए अँड बी आर इक्वल सेट, म्हणजे आपण ठरवायचं आहे की ए आणि बी हे इक्वल आहे की नाही. गिव्हन रिझन फॉर युअर अँसर, तुमच्या उत्तराला त्याला कारण द्यायचं आहे. मग ए इक्वल सेट ए जो आहे दिला तुम्हाला तो आहे इव्हन प्राईम नंबर्स, इव्हन प्राईम नंबर्स. आणि सेट बी आहे एक्स सच दॅट 7x - 1 इक्वल टू 13. जसं मगाशी आपण इक्वेशन सॉल्व्ह केलं, उत्तर काढलं होतं, एक्सची व्हॅल्यू काढली होती, तसं इथं हे इक्वेशन सॉल्व्ह करून इथं तुमची एक्सची व्हॅल्यू काढायची. ती व्हॅल्यू म्हणजेच तुमचं सेट बी चे एलिमेंट असणार आहेत. इथं दिल्याप्रमाणे हा सेट ए जो आहे तो तुम्हाला वर्ड मध्ये दिलेला आहे इव्हन प्राईम नंबर्स. कोणता आहे मग? 2 आहे. बरोबर आहे पहा. इव्हन सम मूळ संख्या जी आहे ती एकमेव आहे, ती म्हणजे 2. 2पेक्षा वेगळी तुमची मूळ संख्या नाही. लक्षात घ्या, सम मूळ संख्या जी आहे ती एकमेव 2 आहे. बाकी सगळ्या ज्या मूळ संख्या आहेत त्या विषम आहेत, एकही त्याच्यामध्ये सम नाही. मग दुसरी नंतर बी हा आपण हे इक्वेशन सॉल्व्ह केलं, काय होईल पहा. 7x - 1 इक्वल टू 13. पुन्हा मगासारखं 7x इक्वल टू 13 + 1 -1 साईड चेंज केली तो +1 झाला. म्हणून 7x इक्वल टू 13 + 1 इज 14. म्हणून x इक्वल टू 14/7. 7 दुने 14. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली तुमची? 2 आली पहा. म्हणून सेट बी जो आहे तो जेव्हा तुम्ही लिस्टिंग मेथड लिहिणार आहात त्यामध्ये सुद्धा एलिमेंट तुमचा बी मध्ये 2च असणार आहे. मग इथं एलिमेंट 2 आहे, इथं एलिमेंट 2च आहे. बरोबर आहे. मग एलिमेंट इन सेट ए अँड बी, एलिमेंट्स इन सेट ए अँड बी आर इक्वल. हेन्स सेट ए इक्वल टू बी. दोघांमधले एलिमेंट जे आहेत ते सेम आहेत, म्हणून या ठिकाणी आपण सेट ए आणि बी हे इक्वल आहेत असं आपण लिहू शकतो. जस्टिफाय करायचं म्हणजे याचप्रमाणे सांगायचं की एलिमेंट सेम आहेत. बरोबर आहे. म्हणजे लिस्टिंग मेथडचं कन्व्हर्जन करायचं आहे. नुसतं उत्तर लिहून चालणार नाही. ए इक्वल टू बी तुम्ही लिहिलं तर नुसत्या उत्तराला मार्क मिळणार नाही. त्याचं लिस्टिंग मेथडमध्ये आधी कन्व्हर्जन करायचं, हे एलिमेंट सेम आहेत हे सांगायचं, आणि म्हणून हे सेट इक्वल आहेत असं आपण लिहिलं पाहिजे. तिसरं एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 3. विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट्स. प्रश्नचिन्ह आहे आणि व्हाय परत प्रश्नचिन्ह आहे. एम्प्टी सेट म्हणजे काय? त्यामध्ये एकही एलिमेंट असणार नाही. इथेही तुम्हाला दिलेले जे सेट्स आहेत ते सर्व तुम्हाला काय दिलेले आहेत? रूल मेथडने दिलेले आहेत. ते एम्प्टी आहे किंवा नाही ठरवताना तुम्हाला ते लिस्टिंग मेथडमध्ये लिहावं लागेल. आणि ज्यावेळेस तुमचा एकही एलिमेंट त्याच्यामध्ये असणार नाही त्यावेळेस तो एम्प्टी सेट किंवा नल सेट आहे असं म्हटलं जातं. मग फर्स्ट आहे तुमचं ए. सेट ए जो आहे तो ए इन कर्ली ब्रॅकेट ए सच दॅट ए इज अ नॅचरल नंबर,
स्मॉलर दॅन 0. ए ही तुमची नैसर्गिक संख्या आहे. ए इज नॅचरल नंबर म्हणजे ए ही तुमची नैसर्गिक संख्या आहे आणि ती स्मॉलर दॅन म्हणजे शून्यापेक्षा लहान आहे. लेस दॅन, स्मॉलर दॅन. मग नैसर्गिक संख्याचा संच सुरुवात जी आहे ती n ही कुठून होते आपली 1 2 3 डॅश डॅश आणि शून्यापेक्षा लहान संख्या म्हणजे ऋण संख्या असतात. मग ऋण संख्या याच्यामध्ये आहे का? या संचामध्ये ऋण संख्या आहे का? नाही. मायनस नंबर तुमचे नाहीच याच्यामध्ये, बरोबर. निगेटिव्ह नंबर याच्यामध्ये नाहीच आहेत. म्हणून तुमचं या ठिकाणी एकही एलिमेंट शून्यापेक्षा लहान संख्येची ती एकही मिळणार नाही. म्हणून हा सेट तुमचा एम्प्टी असणार आहे. दुसरा आहे तुमचा और फाय. तुम्ही म्हणू शकता ए इक्वल टू एम्प्टी और फाय. एवढंच लिहायचं आपलं. काय तर आपलं एम्प्टी दिसतंय म्हणून ते लिहितोय आपण लिस्टिंग मेथड केल्यावर. सेट बी आहे तुमचा एक्स सच दॅट एक्स स्क्वेअर इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर इक्वल टू 0. मग एक्सची कोणती व्हॅल्यू टाकल्यावर त्याचा स्क्वेअर केला म्हणजे 0 येईल आपला? 0. बरोबर आहे. 0ची आपण 0 टाकली बघा. 0 स्क्वेअर आपण केला इक्वल टू तुमचा 0 येणार. 0 इंटू 0 0च राहणार आहे. दुसरा कोणताही नंबर घेतला आन्सर 0 येणार नाही. फक्त x इक्वल टू 0 बरोबर आहे. हे तुमचा आन्सर येणार आहे. म्हणून बी या सेटमध्ये किती एलिमेंट येणार आहेत? एक एलिमेंट असेल आणि तो म्हणजे 0. बरोबर. 0चा स्क्वेअर 0 होतोय म्हणून x ची व्हॅल्यू 0 आहे. म्हणून याच्यामध्ये एक एलिमेंट असणार आहे. म्हणून सेट ए इज नॉट एम्प्टी सेट. सॉरी बी. सेट बी इज नॉट एम्प्टी सेट. तर त्याच्यामध्ये एक एलिमेंट आहे. 0 हा सुद्धा एक एलिमेंटच आहे, लक्षात ठेवा. तिसरं दिलंय तुम्हाला सी सेट. in curly bracket x such that 5x minus 2 equal to 0 and x belongs to n. 5x minus 2 equal to 0 दिलेला आहे आणि x belongs to n म्हणजेच x हा तुमचा नॅचरल नंबर आहे हे तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे ती नैसर्गिक संख्या आहे हे दिलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये फ्रॅक्शन नंबर, निगेटिव्ह नंबर हे त्याच्यामध्ये असणार नाही. म्हणून या ठिकाणी आपण हे इक्वेशन सोडवलं. काय म्हणते आपल्याला? 5x minus 2 equal to 0. 5x minus 2 equal to 0 हे इक्वेशन आहे. -2 ची साईड चेंज केली आपण ते +2 होतील. हा 5 इथं मल्टिप्लाय आहे. साईड चेंज केली तो डिवाइड होईल म्हणजे 2/5. तर 2/5 2 ने 5 ला किंवा 5 ने 2 ला काही पूर्ण भाग जाणार नाही. बरोबर. तो फ्रॅक्शन नंबरच राहणार आहे. आणि मग फ्रॅक्शन नंबर जो आहे तो आपल्या सेट एन मध्ये असतो का? हे का नाही. तो सेट एन मध्ये असत नाही. म्हणून या ठिकाणी तुमचा एम्प्टी सेट मिळेल. म्हणून सेट सी इज एम्प्टी सेट. अशा प्रकारे ही उत्तरे लिहायची होती. ओके. चौथा प्रश्न आहे. त्यातले आपल्या 2च सोडवायचे आहेत, बाकीचे कॅन्सल केलेले आहेत. राईट विथ रिझन्स विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर फायनाइट और इनफायनाइट. कोणते फायनाइट आहेत, कोणते इनफायनाइट आहेत ते आपल्याला ठरवायचं आहे. म्हणजे आपण टाइप्स ऑफ सेट्स आणि इक्वल सेट हा जो पॉइंट घेतलेला आहे त्यावर डिपेंड्स हा सर्व प्रॅक्टिस सेट जो आहे तो या ठिकाणी आहे. यामधली सगळी एक्झाम्पल ही टाइप्स ऑफ सेट आणि इक्वल सेट यावर डिपेंड्स आहेत, यावरती आधारित ती आहे. मग पहिला सेट दिलं मवा. चौथ्यातलं पहिलं सेट ए जो आहे x is such that x is less than 10 and x is a natural number. Natural number. Curly bracket complete. पुन्हा हा सेट तुम्हाला रूल मेथड दिलेला आहे. त्याचं कन्वर्जन लिस्टिंग मेथडने करा आणि मगच ठरवा तो फायनाइट आहे का इनफायनाइट आहे.
अनंत आहे की शांत आहे की अनंत आहे तो ठरव. फायनाईट म्हणजे शांत, इनफायनाईट म्हणजे अनंत. मग काय सांगितलं आपल्या इथं पुन्हा, एक्स इज लेस दॅन 10. 10 पेक्षा लहान संख्या ती आहे. मग 10 पेक्षा लहान संख्या पुढे काय सांगितलं अजून, एक्स इज अ नॅचरल नंबर, म्हणजे एक्स बिलॉंग्स टू एन. एक्स इज अ नॅचरल म्हणजे ती नैसर्गिक संख्या आहे. म्हणजे एन या संचातल्या संख्या लिहायच्या आहेत आणि 10 पेक्षा लहान संख्यामध्ये कोणत्या येतील, पहिली 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 9च्या पुढे जाऊन चालणार नाही, कारण लेस दॅन 10 सांगितलंय. सुरुवात त्या संचाची किंवा त्या सेटची 1 पासून होते, म्हणून आपण 1 ने सुरुवात केली. सेट ऑफ नॅचरल नंबर म्हणून 1 2 3 4 5 6 7 8 9, कारण 10 पेक्षा लहान सांगितलेले आहेत. म्हणून हा सेट जो आहे तो कोणत्या टाईपचा आहे माझा, फायनाईट सेट आहे का नाही. तुमचं जे एलिमेंट्स आहेत ते लिमिटेड आहेत आणि काउंटेबल आहेत. किती ते 1 ते 9 म्हणजे तुमचे 9 एलिमेंट आहेत. बरोबर आहे. 1 ने सुरुवात झाली, 9 ला शेवट झाला, म्हणजे ते तुमचे लिमिटेड आणि काउंटेबल आहेत. म्हणून सेट ए इज फायनाईट सेट. सेट ए इज फायनाईट सेट बिकॉज the elements in set A is limited and countable. ते लिमिटेड आणि काउंटेबल आहेत, म्हणून तुमचा हा सेट जो आहे तो कसा आहे, फायनाईट सेट आहे. सेकंड वन, बरोबर आहे. या संचामधले जे घटक आहेत ते मर्यादित आणि मोजता येतील. मराठीमध्ये सेट ए मधील जे घटक आहेत ते मर्यादित आणि मोजता येतील असे आहेत, म्हणून सेट ए हा तुमचा काय आहे, शांत संच आहे. सेट बी जो आहे तो y such that y is less than -1 and y is an integer. Y is an integer. Y is less than -1 म्हणजे -1 पेक्षा लहान संख्या आहेत त्या, आणि y is an integer. इंटीजर म्हटल्यावर त्याच्यामध्ये सेट ऑफ इंटीजर डॅश डॅश -3 -2 -1 0 1 2 3 डॅश डॅश, म्हणजे दोन्हीकडे तो इन्फानाईट असतो. आपल्याला -1 पेक्षा लहान संख्या घ्यायच्या आहेत, मोठ्या नाही. y इज लेस दॅन -1 म्हणून कोणत्या सेटतील तुमची सेम एलिमेंट ते तुम्ही आधी डायजेस्ट करू शकता, किंवा असं घेतलं तुम्ही -2 -3 -4 -5 -6 डॅश डॅश, या सगळ्या संख्या तुमच्या आता या -1 पेक्षा लहान असणार आहेत, किंवा डॅश डॅश मग तुम्ही -5 6 -5 -4 -3 आणि -2 असं लिहिलं असं तरी चाललं असतं. म्हणजे असं याप्रमाणे हा सेट तुम्ही असंही लिहिलं तरी बरोबर आहे. डॅश डॅश -4 -3 -2 आणि -1 तर आपल्या इथे घ्यायचंच नाही, 1 पेक्षा मोठ्या संख्या आहे. याप्रमाणे असंही लिहिलं तरी चालू शकतं. याप्रमाणे लिहा की याप्रमाणे लिहा. आता हे काउंटेबल आहेत का, मग लिमिटेड आहेत का, हे का नाही. डॅश डॅश इकडे आहे, शेवट सांगता येणार नाही, इथे तुमची सुरुवात सांगता येणार नाही. बरोबर आहे. म्हणजेच या ठिकाणी तुमचे हे जे एलिमेंट्स आहेत ते अनलिमिटेड आहेत, अनलिमिटेड आहेत, अनकाउंटेबल आहेत, आणि म्हणून हा सेट बी जो आहे तो कसा आहे, फायनाईट सेट आहे. म्हणून असं आन्सर आहे सेट बी. बरोबर आहे. आन्सर इथे लिहायचं कसं, सेट बी इज अ infinite set because the elements in set B is unlimited and uncountable. Because elements in set B is unlimited and
अनकाउंटेबल, ते आपल्याला मोजता येऊ शकत नाही. त्याचबरोबर त्यांची संख्या जी आहे ती मर्यादित नसून ती अमर्याद आहे. ओके, तर याप्रमाणे